काऊन राधा, का झाला? का झाला? मिरला रडून काऊन राहिली? परी नाही आहे की नाही आई, तर नुसती चिडचिड करून राहिली. काम नाही करू देत, काही नाही, नुसती धर म्हणते. घ्या बरं हिला थोडंसं फिरवून आणा बरं. हो दे दे, माझ्याकडे दे. ये रे बाई मीर, ये. बाई लाडो, आईकडे जा बेटा, आईकडे जा, आईकडे. का म्हणते राधा? नाही म्हणून राहिली नाही? लाडोला ना खेळायला पाहिजे आई. हो, दोघी आई बहिणी मस्त खेळतात. ते पण आपल्या मम्मीला त्रास देत असेल, गेली गावी. पण आज येते का तर माहित नाही बापा. आज कुठे येईल आई रेखा? आजच तर पाहुणे येणार आहेत तिच्या बहिणीला बघायला. तर पाहुणे केल्यानंतर का जमत नाही का येतो म्हटलं तर? लवकरच सायंकाळ होते नाही, 5 वाजले की बस सायंकाळ होते. आणि मुलंवाले एक वेळा बघून चालले गेले आहेत, आता दुसऱ्यांदा येणार होते. मग मुलीवाल्यांना या म्हणतील तर मग अजून थांबतील नाही का? मुलाकडे जाऊन नाही बघतील मग ते. हो, तोही आहे म्हणा. 3 वेळा येण्या जाण्यापेक्षा. रेखा म्हणत होती का अशी? तिकडून फिक्सच आहे अशी म्हणत होती का? आता तशी वगैरे नाही सांगितलं रेखा ना, पण म्हणत होती की एक वेळा बघून गेले आहेत, आता मुलाला आहे मुलगी पसंत म्हणा. अहो बाबा, तिला चुप कर बाई. किती रडून राहिली पोरगी, किती रडून राहिली. हे चल रे बाई, चला चला चला. ये रे बाई, ये मीर. चल 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 चल, आपण घुमू घुमू करायला जाऊ. घुमू घुमू नाहीच म्हणून राहिली. हे लाडू ना नाही म्हणून राहिली. एक काम कर राधा, हिला ना झोपवून दे. झोपेला आली असेल. आता 4:30 वाजले नाही, आता झोपवू का? आज चांगली झोपली नाही ना, हे लवकरच उठली ना. मग अशी आंघोळ बिंगोळ करून दिली तर लवकरच उठली. कुठे जास्त वेळपर्यंत झोपली? ते मारकुत्रे बोंबलले ना मागच्या गल्लीमध्ये, त्याच्यानं हे लवकरच उठली. खिडकी दरवाजा लावून टाकावा झोपवते तेव्हा. आवाज नाही गेला पाहिजे बाहेरच्या. लहान पोरांची झोप झाली चांगली तर चांगले खेळतात, नाही तर मग चिडचिड करतात. जा जा, तिला झोपवून दे. ते माझ्या जवळही नाही म्हणते. नाही ते आता झोपणारच नाही. आणि आता झोपवली तर मग झोपूनच राहील. मग उठेल ते 10-11 वाजे रात्री, मग त्रास देईल मलाच. हो बाबा, तो पण आहे. अरे बाई, दुकानात जाऊ. चल चाकी घ्यासाठी. चाकी हा, शहाणी बाई कुठली नाही तर आताच रडत होती. ना चाकीचं नाव घेता बरोबर बाई खुश. चाकी पाहिजे होती बाईला, नाही चाकी. आता कशी हात देते बाई चाकीच्या नावाने. हो चल चल, जाऊन चल. राधा, भाजी कशाची बनवून राहिली? आई लाल भाजीनं वरण बनवते. हो हो, बनव बनव. आता मांडून दे स्वयंपाक, मी आणतो हिला फिरवून. हो आता करते ना, स्वयंपाक करते. मार रडत होती बापा, मार रडत होती. आता चॉकलेटचं नाव घेतलं आईने तर मस्त खुश झाले. चॉकलेट खायला एक नंबर आहे. हो राधा, मोबाईल उजेड करून राहिला बघ बरं. हो बघते बघते. आई पण ना उजेड करून राहिला म्हणतात मोबाईल. फोन आला का बाबा कोणाचा? कुठं गेल्या बाबा राधा ताई? फोन लावून राहिली तर उचलत नाही ना, काही नाही. हा, हॅलो 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 वहिनी. बापा राधा ताई, कुठे गेले होते तुम्ही? किती वेळची फोन लावत आहे मी, फोन नाही उचला ना, काही नाही. अहो वहिनी, हा मोबाईल ना इकडे समोर होता आणि रिंगचे काही आवाज आले नाही. हो का? मी म्हटले कुठे गेले बापा ताई? लाडोला वगैरे झोपवला तर नाही बापा म्हटले. नाही नाही वहिनी, लाडोला झोपवत वगैरे नव्हती. लाडोला घेऊन आत्ताच आई ना इकडे समोर निघाल्या तर म्हणतात की हा मोबाईल उजेड करून राहिला म्हणून आली मी, नाही तर लक्षच नव्हता मोबाईल वरती. हा, मी म्हटली आता 3-4 दिवस झाला फोन नाही केला ताईनं, काही नाही, मी नाही केली. आता लावते बापा म्हटले. लाडोसोबतही बोलून नाही झाला. वहिनी वेळच नाही मिळाली फोन करायला. आमच्या इथे ना कापूस वेचणी सुरू होती. तुम्ही जात होत्या का कापूस वेचायला? नाही नाही वहिनी, मी नाही गेली. आमच्या इथल्या आई जात होत्या ना बायांसोबत, आणि मग हे रेखा आई जात होती. मग आता या दोघींना मला सांभाळावं लागत होता, घरचे काम. हो बरोबर आहे. झाला का कापूस वेचून? हो कालच झाला. 4 दिवस लागले. चांगला निघाला का कापूस वगैरे? हो, यावर्षी चांगला कापूस आहे वहिनी, मस्त बोंड फुटले यावर्षी कापसाला. आमच्या इथली रेखा काल गावी गेली आहे सायंकाळी. आता परी आहे नाही तर हे दंडावल्यासारखे ना मस्त रडते, असे खेळत नाही, काही नाही, नुसते पकडून ठेव म्हणते. आता मी म्हटले आईंना थोडासा फिरवून आणा हिला. आता झाडू गिडू लावते ना, स्वयंपाक मांडते म्हटले. हो, आता नाही तर सायंकाळ होते. हो ना वहिनी, कसा कसा दिवस जाते तर समजत नाही बापा, पटकनच वेळ होऊन जाते. झाले का वावरातले कामं वगैरे? वावरातले कामं कुठं होतात का? आता पेरणी सुरू आहे बाबा. आजच ना तुमचे भाऊ गेले होते बियाणे वगैरे आणायला, घेऊन आणला आत्ताच. मी पण उद्या जाणार आहे कापूस वेचायला. बाबा वहिनी, कापूस उठलाय का? तुम्ही तर खूप 1 महिन्याच्या मागे लावले होते ना? नाही नाही, आमच्या वावरातला नाही. ते कोणतरी बाबा झुंझुनवाला म्हणून आले होते. टेके पारला चालला असा, म्हणजे बाहेर गावी चालले का? हो, या लागल्या बाबा माझ्या मागे, ललिता वगैरे, कुंता, ललिता, रजनी, दुर्गा. चला ना शांताताई, चला ना शांताताई, तुम्ही याल तर आम्ही जाऊ. मी म्हटले ठीक आहे बाबा. मक्का वगैरे नाही लावत का वहिनी यावर्षी? लावतात ना, लावतात, मक्काही लावतात. 2 दिवसाचाच आहे म्हणत तिकडे कापूस वेचायचा. मग 3ऱ्या दिवशी पासून आमच्या वावरात येणार आहेत.
हो का? मग लाडू आल्यावर फोन कराल ताई? हो हो वहिनी फोन करते ना. हे तुमचे भाऊ येतील तर त्यांच्या मोबाईलनं करते व्हिडिओ कॉल. हो हो व्हिडिओ कॉलच कराल. हो याचा कॅमेरा बरोबर नाही आहे ह्या मोबाईलचा. हो ठीक आहे ना ठीक आहे. स्वयंपाक बिंपाक झाला की मग कराल. मी पण आता करते स्वयंपाक. का बनवून राहिले आता? कशाची भाजी करता? आता बघतो बाबा काय भाजीपाला फ्रीज मध्ये. वांगे वगैरे आहेत पण खाऊशा नाही वाटत वांग्याची भाजी. चवळीच्या शेंगा वगैरे बनवीन आता. तुम्ही कशाची भाजी करून राहिले? मी ना वहिनी लाल भाजी बनवते आणि वरण. असा कुठली वाप्यावरची आहे का? नाही नाही वहिनी वाप्यावरची नाही आहे, घेतलीच आहे. टाकली आहे मी वाप्यामध्ये. पण आता यायची आहे अजून 8 दिवस नाही येत खायला. हो तेच तर म्हटली. चला ठीक आहे वहिनी मग. हो हो ठीक आहे ठीक आहे. चल बाबा पटकन स्वयंपाक करते. मग स्वयंपाक झाला की बढिया व्हिडिओ कॉल करीन ना बोलीन लाडू सोबत. अहो चिक्कूचे बाबा चहा बनव. काहून आज विचार नाही आहे का चहा बनवायचा? विचारून राहिली ना. पेता की नाही म्हटली म्हणून विचारून घेते. दररोज तर बनवते तू चहा. आज आता विचारून काहून राहिली? हे बाबा बेकारच विचारले तुम्हाला. ललिता तू तर दररोज चहा बनवते मी आलो की. आज काहून विचारून राहिली? कधी कधी म्हणता ना कशाला बनवली चहा, आज तिकडे चहा खूप झाला म्हणून म्हटली आज विचारून घेते. बरोबर आहे. चहा झाला असेल तुझ्या पिऊन आज. अरे तो झुंझुनवाला आला होता आता मिळाला का बाया? हो हो मिळाल्या ना बाया मिळाल्या. उद्या जाणार पण आहो ना आम्ही. तुम्ही तर सांगितलं नाही ना मला फोन बिन करून की बाया पायासाठी येत आहे म्हणून माझा मित्र. का फोन करायचा होता? जातो म्हणलं तर म्हणलं जा. नाहीतरी म्हटलं आज आमच्या इथली ललिता घरीच आहे. असा घरी जाय म्हटलं नाही. कुठेही चालली जाते मी बाप्या गिप्यावर. बरं झालं आता घरी होती तर ते आले तेव्हा. पाण्याच्या घगरा धरलीच होती जायसाठी बाप्यावर. ते तेवढ्यातच ते भाऊ आले. असं का? ललिता बाईला नाही सांगितली का? कावेरीला पण सोबत घेऊन जा. नाही सांगितली का तू? नाही सांगितली असणार तर मग मी जाऊन सांगून देतो. बापा बहिणीची मोठी फिकर राहते यांना. गेली होती मी कावेरी ताईच्या घरी गेली होती. कावेरी ताई कामावरच जाणे सुरू आहे ना त्यांच्या. कशाच्या कामावर जाते? बाहेर गावी जातात बापा. ऊस लावायसाठी जातात. नाही जमत म्हणाले. असं का? ठीक आहे ना. विचारली झालं. ललिता माझ्या मित्राला चहा वगैरे वाजली की नाही? बनवली की नाही चहा वगैरे? बनवते म्हणली तर नाही म्हणाले ते भाऊ. घाई आहे म्हणाले, कशाचा तरी काम आहे म्हणत होते. नाही पागलच आहे तू. विचारावं लागते का कोणालाही चहा बनवतो म्हणून? विचारला तर मग त्यांना असं वाटते का यांचा विचार नाही आहे चहा बनवायचा का? बाबा ललिता तुला काही समजतच नाही. नाही विचारली. मी चहाच बनवत होती. मी म्हणली आता चहा बनवते ना मग बोलवते म्हटली बायांना. तर नाही म्हणाले तुम्ही आधी बायांना बोलवा, चहा राहू द्या म्हणाले. बरोबर आहे ना. तू म्हणली ना चहा बनवते मग बायांना बोलवते म्हणून ते बोलले असतील. नाही ना त्यांना घाईच होती ना. मग तर त्यांच्या गेल्यावर मी चहा बनवली. आता सगळ्या जणी आल्या होत्या. शांताताई, कुंता, दुर्गा, रजनी. म्हणलं आता बनवून घेते चहा. ते थांबले असते तर ते पिऊन गेले असते. असं म्हणून चहा बनवू का नाही म्हणून विचारत होती नाही? राहू दे मग राहू दे नको बनवू. नाही हो तसा काही नाही. मग अशी बनवली म्हणून काय झालं? आता तुमच्यासाठी बनवते ना. नाही राहू दे. आज दुकानामध्ये खूप चहा झाला. हो तर म्हणूनच विचारले मी. थोडासा भाजीपाला आणला नाही तुम्ही? सांगितली नाही ना भाजीपाला लागते म्हणून. काहून नाही आहे का भाजीपाला? नाही ना भाजीपाला काहीच नाही आहे. फक्त टमाटर आहेत 2-4 आणि मिरच्या आहेत. भाजीच्या तर काही नाही आहे. अरे तर सांगायला तर पाहिजे. नाही सांगितले हो. बनवून घ्या आता काही सोयाबीनच्या वड्या किंवा बेसन वगैरे. सोयाबीनच्या वड्या बनवली असती तर तेही नाही आहेत. अरे तर किराणा दुकानामध्ये मिळतात. काकाच्या इथं आहेत तरी. आणून देता का घेऊन? ठीक आहे ना तर आणून देतो. दे थैला दे बरं. अजून काही लागते का किराणा? हो अजून ना चायपत्तीच्या पुड्या लागते आणि एक नमक पुडा आणाल. ठीक आहे. दे आण पैसे आण ना थैला आण. बाबा आता तुमच्याजवळ का पैसे नाही आहेत का? मला म्हणून राहिले पैसे आण म्हणून तर. अरे नाही आहेत ना. माझ्या खिशामध्ये 100 रुपये आहेत. तर होते ना 100 रुपयामध्ये. होत नाही का? होऊन जाईल का 100 रुपयात? नाही तर का 20 रुपयाच्या वड्या सोयाबीनच्या, 10 रुपयाच्या मिठाचं पाकिट आणि चायपत्तीच्या पुड्या 30-40 नाही तर 50 रुपयावाला घेऊन या. का बाबा तुम्ही 100 रुपये आहेत तरी नाही होत म्हणता? होते जा. हो ठीक आहे. आता होते म्हणून राहिली तर ठीक आहे ना. जातो ती थैला दे. हो आणून देते. बापरे बाप खरंच मस्त कापूस फुटलाय यावर्षी ना. कापसाची फसल चांगली आहे वाटते. हो ना ताई मस्त आहे कापूस. ताई 30 किलोच्या वर वेचू शकता आपण कापूस. हो आरामशीर. हो ना शांताताई, रजनी ना दुर्गा ना 40 किलोच्या जवळपास कापूस वेचतील. पाल बरं. हो आम्ही दोघीच जणी वेचू 40 किलोच्या जवळपास. मग तुमच्या हाताला मेहंदी लागली आहेत. शांताताई तुम्ही फक्त कापूस बघायला आला, आम्ही दोघीच जणी आलो कापूस वेचायला नाही.
नाही व दुर्गा तसं काही नाही, आम्ही कापूस वेचायला चालू. मग ललिता म्हणून राहिली ना दुर्गानं रजनीश फक्त कापूस 40 किलोच्या जवळपास काढू शकते म्हणून. ललिता काही कमी आहे का? मला तर वाटते ललिताच जास्त कापूस वेचेल. हो कोणी कमी नाही आहेत, सगळे आपापल्या परीनं बरोबर आहेत. नाही पण खरोखर म्हणावं लागेल बापा, का बोंड फुटले आहेत. नाही मजा येऊन राहिली कापूस वेचायला. विचारावं लागेल बापा यांना कसे कसे कापसाचे फसल केला म्हणून. का विचारायचं आहे शांतताई, त्याच्यामध्ये खत वगैरे टाकतात, वेळेवर पाणी देतात, फवारणी वगैरे करतात, म्हणून कापसाची फसल चांगली आहे यांची. आणि यावर्षी पाऊस वगैरे नाही आला, नाही तर बोंड फुटल्यानंतर पाऊस आला की नाही तर सगळा कापूस खराब होते. हो बरोबर म्हणून राहिली ललिता तू. हो रजनी, काकू बडबडतच गेली ना आमच्या घरासमोरून, तुझ्याकडे आली होती का? हो ना ललिता ताई, आल्या होत्या काकू. पहिले सांगत नाही काही नाही बाई ना, वेळेवर येतात. वावरात चल म्हणत होत्या, आधी सांगत नाही काही नाही. आता इकडे होका दिल्यानंतर का तिकडे गेला असता का? हो हे काकू हे दिमाग खराब करते, असं जबरदस्तीच करतात बाबा आल्या का. मला तर असं वाटते की तेच देऊन चालवतात आमच्या घर. आम्ही काही कमाई बिमाई करतच नाही. काऊन हो दुर्गा, काऊन अशी बोलून राहिली? का म्हणलं आता? म्हणत होत्या अशा कशा तुम्ही जातात बाहेर गावी, समजत नाही का? गावी रोज वगैरे आहे नाही का? बाहेर गावी चालले तर मग नेहमी बाहेर गावी जात जा, अशा तशा बोलत होत्या बाबा. आता सांगा शांतताई, कालच सांगितलं असतं त्यांनी, आता इकडे कशाला होका दिला असता? आता नाही आला असता तर मग या ललिताला खराब वाटला असता की बाय जाणून बुजून हे आल्या नाही म्हणून. आता ह्या वावरवाल्या भाऊची गाडी येणार होती, 2 दिवसाचा कापूस वेचायचा होता यांच्या. काकू म्हणे आज नाही येशील म्हणे, तर मग नको येशील म्हणे. म्हणलं नाही येईन, घरी बसेन म्हणली. मजाक ना म्हटलं असेल ना दुर्गा, अशी मजाक राहते का शांतताई? मजाक बिजाक काही नाही आहे शांतताई, सांगते मी. आजपर्यंत नाही सांगितले, पण त्यांच्या वावरात गेला ना तर असे थोड्या वेळ बसून नाही देत काकू. जवळच पाणी आणून देतील, तर डब्बा आणून देतील जवळच, जिथं काम राहिलं ना तिथंच. आणि थोड्या वेळ बसला अशा कुरकुर करतात बाबा कशा. आता बाई इथं आपण आलो, इथं तर अंगावरचा काम आहे आपल्या, तर या वावरवाला भाऊ चहा घेऊन आला. चहा पाजले सगळ्यांना. हो मला ना या वावरवाला भाऊचा स्वभाव चांगला वाटला बाबा. थंडीचे दिवस आहेत म्हणून का तर का माहीत चहा आणला थर्मसमध्ये. हो ना ताई, त्यांना कोणती गरज होती नाही का चहा वगैरे पाजायची, कारण की आपल्या अंगावरचं काम आहे. आपण तर 10 रुपये किलोच्या भावाने कापूस काढून राहिलो नाही का. तेच तर कोणतं पण एक एक कास्तकार ना खूप चांगले असतात. मजुरांना आपल्यासारखेच समजतात आणि एक एक खडूस असतात. कोणाकोणाला असं वाटतंय मजूर म्हणजे ते मशीन लागली जशी, 5 मिनिटही थांबू नको, काही नको, काम करत राहा. शांतताई तुमच्या इथले भाऊ तर तसेच आहेत. काम करत राहिला तरी बोलतात बाबा. नाही हो, ते मजाक करतात ना. मी म्हणत राहते तरी तुम्ही असे काऊन बोलता म्हणून. आता म्हणतात की मजाक करतो, बोलल्याने कसा दिवस जाते काही समजत नाही, असे वगैरे बोलतात ते. हो का, मजाक करतात का? हो, त्यांच्या गोष्टीच्या कोणत्याच वाईट वाटून नका घेऊ बाबा तुम्ही. माहित आहे ना तुम्हाला स्वभाव त्यांचा. नाही ते मंजुळा काकूच्या इथले काकाजी आहेत ना, ते चांगले आहेत मस्त. कधी दुपारी वगैरे दुकान बंद करून आले ना वावरामध्ये, येऊन मस्त गोष्ट्या बिट्या सांगतात. उलटे ते का म्हणतात, का कामच करता, 5 मिनिट बसा, पाणी प्या, असे बोलतात. हे मग इकडे मंजुळा काकू बोंबलते, याच्यासाठी येता का म्हणते वावरामध्ये, म्हणते जा म्हणते काम करू द्या म्हणते आम्हाला म्हणते. शांतताई आमच्या इथली आई म्हणत होत्या का कापूस वेचायला जाते म्हणे बाहेर गावी, किती किलो वेचशील म्हणे, 20 किलोही नाही वेचशील म्हणे, अशा म्हणत होत्या. वेच ना पटापट वेच, काढ लवकर लवकर डोंडीतून कापूस, चांगला 35-40 किलो झालाच पाहिजे. मग सांग आपल्या सासूला किती कापूस काढला वेचली म्हणून. हो ताई, आज होते 35 किलोच्या वरच होते वेचून कापूस. मोठं वजन लागत आहे ताई, खाली केलं असतं हे कापूस. अहो कोणता, आता 15 मिनिटात जेवणाची वेळ होते, आता 15 मिनिट वेचून घे ना पटपट, जमते नाही इथं. ललिता मी का म्हणतो, आता हा कापूस ठेवतपर्यंत, हातपाय धुतपर्यंत 15 मिनिट होऊन जातात का? 2 वाजतील तेव्हाच जेवण करून असं आहे का? केव्हाही जेवजाव केला तरी होते. खरं वजनच लागून राहिला आता कापूस ना, एकदम वाढला नाही आहे, थोडा नरम आहे, त्याच्यानं ना थोडा वजनच वाटते. हो ना, आपलाच फायदा आहे ना, मग वजनामध्ये जास्त भरेल नाही. हो वजनामध्ये तर जास्त भरेलच. चला बापा मग आता जेवण करू म्हणता तर चला करून घेऊ आता जेवण. बरं तर ठीक आहे मंडळींनो, आता ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. कशी वाटली मग आजची तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ, आणि कमेंट्स करा व्हिडिओवरती. आणि हो, आतापर्यंत तुम्ही मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला तर मज्जा येत आहे कापूस काढायची. का मम्मी कशाला आवाज मारली? सोनू बेटा हा डब्बा नाही बरं, पप्पाजीचा डब्बा नाही पटकन वावरामध्ये. काऊन मम्मी तू नाही जात का? नाही मी घरच्या वावरात नाही चालली बेटा, बाहेर गावी चालली कापूस वेचायला. का मम्मी बाहेर गावी कशाला जाते मम्मी? हे आहेत ना तुझी मावशी वगैरे, ललिता काकू वगैरे आहेत, चला केला तर आता जात आहे. तू आज घरीच आहे ना? हो मम्मी, आज तर रविवार आहे ना.
अरे हो खरं विसरलीच होती रविवार आहे म्हणून. का बाबा माझ्या लक्षातच नाही राहत. किती वाजे चालली तर मम्मी तू? आता जाईन ना बेटा, झालीच आहे वेळ. मी डब्बा बनवते आपला. धरणे भरा डब्बा नाही लवकर. नाश्ता बिस्ता काही बनवली नाही. पप्पाजींना तुझ्या भूक लागली असेल. ठीक आहे मम्मी, नेतो. शांतताई, शांतताई. बापरे, ललिता आवाज देऊन राहिली ना. आली का बाबा गाडी? झाला का शांतताई? काव ना ललिता, गाडी येऊ नाही गेली? नाही गाडी यायची आहे. फोन केला होता त्या भाऊंनी यांच्या मोबाईलवरती. आता गाडी घेऊन निघत आहो म्हणत. 10-15 मिनिटात पोहोचतो म्हणाले. तर आमच्या इथं हे म्हणतात की सगळ्यांना बोलवून घे, इकडेच गाडी येणार आहे. तर म्हणून आवाज द्यायला आली मी. हो का? मी म्हणली बाबा गाडी येऊन गेली का म्हणते शांतताई? झाला नाही का तुमच्या? झाला हो बाबा, मोठी घाई झाली. का करते? 5 वाजेपासूनची उठले. हे वावरात गेले पेरणी करायसाठी. नाश्ता बिस्ता काही बनवून नाही दिली, चहा पिऊनच गेले. आता त्यांचा डब्बा करून सोनूजवळ डब्बा पाठवली आधी. आता थंडीचे बाबा 8, 8:30, 9 लवकरच वाजतात. हो ते तर आहे शांतताई. मी पण 5 वाजे उठले होते. कुंताला आवाज दिली का? हो येता आवाज दिली. डब्बा करतो ना, येतो म्हणे. माझ्या झाला डब्बा गिब्बा करून. काल माझ्यावर हे बोंबलत होते आमच्या इथं सोनूचे बाबा. कशासाठी शांतताई? तुला समजत नाही का म्हणत होते. पेरणी करायची आहे ना, तू बाहेर गावी कापूस वेचायला चालली तर म्हणत होते. मी म्हटली याची नाही म्हटली मी. पण सगळ्या जणी म्हणाल्या म्हटली की चला शांतताई चला. मग तुमच्या वावरात येऊ आम्ही. 2 दिवसाची गोष्ट आहे म्हटली. मला म्हणत होते घरच्या वावरामध्येच तर एवढे कामं आहेत ना, तुला मोठी बाहेर जायची हाऊस लागते म्हणत होते. मोठ्या याच्यानं मानले, नाही तर नाही मानले असते की नाही तर मी नाही आली असते आज. हो असे कसे नाही मानले असते? आम्ही मानवला असता शांताराम भाऊला. हो बोलली ना मी म्हटली अगर मी नाही जाईन ना म्हटली तर मग त्या आपल्या वावरात येणार नाहीत म्हटली मक्का लावायला. तेव्हा कुठं मग तयार झाले. आज कशाची पेरणी करून राहिले? तर आज नाही करत, उद्या करतील. आज वाईतच होणार आहे. झाला मग. वाईत करायसाठी का तुमची आवश्यकता आहे का? नाही हो माझी आवश्यकता नाही आहे. पण आता कसा शिदोरी वगैरे धरून वावरात गेला. कोणतेही कामं राहतात वावरामध्ये. सोनूजवळ पाठवली डब्बा. चला ना, आता जेवण वगैरे झालं असेल ना? हो जेवण वगैरे झालं. सोनू सोबत जेवण केली मी. टिफिन वगैरेही बनवली. विशाल नाही आहे का घरी? नाही आहे विशाल घरी नाही आहे. तोही वावरातच गेला आपल्या पप्पा बरोबर. असं झाला घरी. दोघे बापले काय आहेत ना, कशाला पाहिजे मग. चला बाबा लवकर, गाडी येऊन जाईल ना मी इकडेच. मग अजून हे म्हणतील का गेली पक्कीच गेली लटकली म्हणतील. बाबूराव भाऊ गेले नाही का कामावर? जाऊन राहिले ना. त्यांची 9 वाजेचीच वेळ राहते. ये म्हणाले मला, मग मी जातो म्हणाले. शांतता या पटकन, मी जाते. हो बस आता धरते टिफिन आणि येते. दरवाजे वगैरे लावून येते. ठीक आहे ना शांतताई, या पटकन.